तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला असं असेल की अरे घरातून डायरेक्ट कुठे आली ही. तर मी टेरेसवर आले कारण तुम्हाला माहिती आहे जसं हॉस्पिटलमधून इकडे आले मी हॉस्पिटल तर घर तो हॉस्पिटल एवढंच करते. ते पण एकदाच फक्त बाळाची लस होती त्यावेळेस बाहेर गेले होते, त्याच्यानंतर मी बाहेरच गेली नाही. त्याच्यामुळे मला असं झालं मी कधी बाहेर जाते फिरायला. मी जाणारच आहे ॲक्च्युली, कारण आता झालेलं आहे तर मी ते बाहेरचं जाऊ शकते. आता काही प्रॉब्लेम नाही, 6 महिन्याचा झालेला आहे. तर बाळाला दर्शनासाठी पण न्यायचं आहे मला गणपती बाप्पाच्या, तर नेणारच आहे मी. तर आज मी घरीच आहे, पण म्हटलं छान पाऊस पडतो आहे, वारं पण खूप छान सुटलं आहे. म्हटलं चला खूप फ्रेश वाटेल आणि मला खरंच खूप फ्रेश वाटते. मस्त पाऊस पडून झाला आहे, तर थंडगार वारं आहे, त्यांना खूप छान वाटते. मला असं फ्रेश हवा भेटते. बाळ झोपले म्हटलं तोपर्यंत मी थोडी वॉकिंग पण होते, कारण वॉकिंग होत नाही माझी. घरात बसून बसून काय बाळालाच बघते आणि मग खाणं पिणं एवढंच होतं. वॉकिंग होत नाही, एक्सरसाइज होत नाही. मग थोडी एक्सरसाइज पण करते मी, म्हणत असं फिट कसं काय आहे वगैरे, तर तेच करते आता मी. बाळाला नाही तर आमच्या मम्मीची शंभो काढायचे माझ्या बाळाला, हे का नाही. शंभो काढायचे. सकाळी लवकर उठतं, आजीला शाळेत जायचे असतं म्हणून लवकर उठून अंघोळ करतो. कसे शांत बसले ग बाई पिल्लू, किती गुणाचं आहे ग. रडत नाही आहे किती वाजले. किती छान बाळ आहे रे. तुला कोणी शिकवलं एवढं शाण्यासारखं वागायला? तुझ्या मुलीने शिकवलंय. किती छान आहे गत बसले बाय. किती हसतंय. अगं मग तिला लय आजीची अंघोळ आवडती, मनू आजीची आहे की नाही. काय म्हणते तू? मनू आजी ना, हे मनू आजीची अंघोळ खूप आवडते तुला हो बाळा. मी कॅप्शनच टाकणार आहे, मनू आजी, मनू आजीची अंघोळ नाही. मनू आजीची अंघोळ सकाळी पोरीने मला पहाटे 3 वाजल्यापासून. ओम, ये हमारा ओम है और मैं यहाँ बैठी हूँ और ओम ने मुझे बताया कि मुझे बहुत जोर से लगी है. किधर लगी है वो? क्या लगी है? क्या लगी है? वो मुझे लगी है, वो आप गलत बोल रही है. ओम जी आपको कहाँ लगा है? ये तो वो चिढ़ गया है, वो चिढ़ गया है क्योंकि वो बोला गैस छोड़ रही है उसको लगी है. और ओम जी बोल रहे हैं कि मुझे लगी है बट किसी को मेरी फिक्र ही नहीं है. इतना लगा है फिर भी मेरे को ध्यान नहीं. छोट पड़ी को गल लगी है जोर से. एका मुली चाहिए जरा नीट वाग. आणि एका मुलीची आई असली तरी मला माहितीये, पण तुला कसं तरी होते, त्याला कसं तरी होते की त्याच्याकडे कोणच लक्ष देत नाही. त्याला हाताला लागलंय जोरात बॉल. मग मी सांगितलं होतं का खेळायला, बरोबर आहे की नाही. मग मी म्हटलं होतं का पडून घे म्हणून, मी नव्हतं सांगितलं. मला कशाला दाखवते असं मी काही बोल. बेचारे को कुछ मत बोल, वो मेरी बच्ची है. कितना मासूम चेहरा करके बेटी. चुपचाप बोलने. मेरी बच्ची को कुछ नहीं बोलने का, उसको जो करने वो करने दे. देख ना ये एक्सप्रेशन, तुम्हारे बच्चे का ध्यान रखो. बच्ची का एक्सप्रेशन दे. तुम्हारे बच्चे का ध्यान रखो. तुम्हारा बच्चा क्या करता है? कुछ नहीं करता. ये मासूम चेहरा देखो. कितना क्यूट एक्सप्रेशन है. मतलब मम्मी का बच्चा मतलब मेरा भाई मुझे दोष दे रहा है. नहीं मुझे दोष. अरे तुझे दोष बोलते. तो म्हणतोय दीदी माझ्याकडे लक्ष देत नाही, मला एवढं लागलंय. मी म्हटलं बाळा जितकं तुला असं वाटतं ना मी तुझ्याकडे लक्ष द्यावं, तितकं तू अभ्यासाकडे लक्ष दे, मग मी लक्ष देईल. तो निघूनच गेला डायरेक्ट. आता काहीच दुखत नाही त्याचं. अगं माझी शोना ग, माझी पिल्लू ग, माझी बहीण भावांचं केलं, तुमचं केलं, आता बघा बाळाची केलं. त्याच्यात काहीच वाटत नाही. बाळ तर दुनियामध्ये PhD केली मम्मीने. मी तर आतापर्यंत बाळाला नको. अशा प्रकारे आमचं बाळ पाण्यात झोपलेलं आहे. आणि इकडे ओम मामा चालला शाळेत. ओम बाबा रुसले आणि म्हटलं थोडं वॉकिंग करावं तर छान फ्रेश एअर पण भेटेल. आणि थोडं किंचित पाऊस येतं, काही वाटत नाही पाऊस पडतो. असं वातावरण बाकी किती ढगाळ झालेलं आहे. तर म्हटलं चला जाऊयात. सानिका आहे घरात, सानिका येत नाही तर कोणी नसतं घरी, त्याच्यामुळे मी येत नाही वरती. तर पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू बघा. कालचा दिवस कसा गेला, काल मी जास्त व्हिडिओ शूट केला नाही. काल आहो आले होते आणि मग सानिका त्यांचा छोटासा क्लिप घेतला ते तुम्ही पाहताल.
आणि मग बाकीचं जे पूर्ण दिवस आहे तो आजचा पूर्ण दिवस आहे दिवसाचा ब्लॉग केलेला आहे. काल ब्लॉगमध्ये फक्त 2-3च व्हिडिओ घेतले, मी विसरले घ्यायचे व्हिडिओ, म्हणजे मी करणार नव्हते ब्लॉगिंग, पण मी स्टार्ट केले आहो आले तर. आज काही आहो आले नाही कारण आज ते पाऊस पण येतो आहे. ते म्हटले मी येत नाही, मी आज ऑफिसला जाणार नाही ते, त्याच्यामुळे मग आज वर्क फ्रॉम होम करतात त्याच्यामुळे ते काही आले नाही. आणि आज फ्रायडे आहे तर मग ते म्हटले मी सॅटर्डे वगैरे जमलं तर येईल, तर आम्हाला बाहेर जायचे थोडं, संडेला काम आहेत आमची ते करायला, तर ते तुम्हाला दिसेलच. चला ब्लॉग कंटिन्यू करा. होऊ शकता किती छान वातावरण झालं आहे. इतक्या दिवसानंतर वरती टेरेसवर फिरायला खूप भारी वाटते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी गडबड केली आहे, म्हणजे वरती येताना मी म्हटलं ओमची चप्पल घालून यावं, जावं कशाला माझी शोधत बसण्यापेक्षा. आणि हे पाहू शकता मी कशी चप्पल घालून आले आणि सगळं ओलं झालं आहे माझं. मला वाटलं खालून काही व्हायचं नाही, पण सगळं ओलं झालं आहे. आता मला परत सॉक्स आणि ते चेंज करावे लागतील. खूप मस्त वातावरण वाटते. वाव किती छान ढग आलेत. आणि आता पाऊस पडला, आता मी तर भिजू शकत नाही, तर मी आजारी पडलं तर बाळ आजारी पडेल, त्यामुळे आता पाऊस थांबला आहे आणि आता माझं चालून झालेलं आहे. तर चला मी खाली जाते आता. या सानू माऊला काहीच काम नाही, नुसती बाळासोबत खेळायला. मी बोलले ते आता मम्मी आलेली आहे, आता मम्मीला दाखवते तुम्हाला. मग माझं बाळ छान खेळतं, नुसतं बाळासोबत खेळायला पाहिजे, बाकी काय नको हिला. तर इथं आहे तिळाची पोळी, थोडासाच भात घेतला आहे, लागेल तसे घेईल. आणि इथं आहे पालक डाळ, आणि हे थोडंसं काल मी छान चिप्स आणले होते. चिप्स म्हणजे काय म्हणतात मला माहिती नाही, पण हे थोडंसं चवीला आणि थोडी शेव घेतली चवीला. आणि अशा प्रकारे चपाती भाजी. आता मी जेवण करते मस्तपैकी, या सर्वांनी जेवायला पालक डाळ खायला. तिळाची पोळी थोडीच घेतली, सगळं थोडं थोडं घेतलं आहे, तर या जेवायला सर्वांनी. अशा प्रकारे आमची मम्मी म्हणजे माझी मम्मी आलेली आहे. कसा गेला दिवस तुमचा? माझं छानच जातं, बाळा आहे तो पण छानच झालं. आठवण येते का? माझी आठवण येते का? पिल्लूची ती शिकवताना ते का असं वाटतं का आता पिल्लूला पण शाळेत घेऊन जात जा तिला? अगो चेहरा गाडीवर बसला ना तरी ते सकाळी नाही का आंघोळ घालताना हसलेलं तिचे ते हावभाव वगैरे सगळ्याच्या डोळ्यासमोर येतं. असं थोडं निवांत असलं ना ते आपोआप तिचा चेहरा येतो, तिचं ते सगळं आठवतं. मग माझं बाळ किती गोड आहे, गोड आहे माझं. आणि मी तू काय बाळ आहे का तिचं? हे माझं बाळ आहे ना, मी तुझं बाळ आहे ना आपण. आणि हे माझे बाळ आहे, लाडकं बाळ आहे. हे माझे लाडकं आणि बाळ हे आहे. बाळ कमी लाडकं आहे, मी जास्त नाही आहे असं नाही, माझी सानू पण तेवढीच चांगली आहे. ते फक्त आज काम केलंय म्हणून आज लाडकी. अगे सानू तू मगाशी मला सांगायला पाहिजे, तुम्ही व्हिडिओ काढला असता. आमच्या सानूने खूप छान प्रकारे किचन स्वच्छ केलेलं आहे. आता मी किचन दाखवते तुम्हाला कसं किचन क्लीन केलेलं आहे. जेवत नाही ना म्हणून राग चिडचिड होती तिच्यावर, जेवत नाही, भाज्या खात नाही. कंप्लेंट आली तुम्ही जेवण करत नाही, तुमची तब्येत कमी होत चालली. तुमची नाही तिची. हां तिची. ए बा ओमला आणायला चालली मम्मी आता. तर मंडळी तुम्ही पाहू शकता मी स्वेटर घालून मस्त चालली आहे. आता मला जायचं आहे पार्लरला. आता तुम्ही म्हणजे असं बाळाला सोडून जाते का? तर नाही, तर बाळाला फीड केलं आणि फीड करून आता लगेच तिची आंघोळीची वेळ झाली. तिला मम्मी मालिश करेल, मग आंघोळ घालेल, असं करून तिला अर्धा पाऊण तास जाणार आहे. मला अर्धा पाऊण तासातच काम आहे, तर मी चालली आहे. तर चला तिचा आवडस वगैरे आणि ती आंघोळ केलं झोपते, त्याच्यामुळे मला टेन्शन आहे. 1 तास जरी व्हायला मला काही पाऊण तासच का नाही, मला फक्त आयब्रोज वगैरे करायचे, तर असा वेळ काढते मी. आज पहिल्यांदा असं चालले, मी तिला सोडून एकटी चालली. बघू याचा एक्सपिरियन्स कसा येतो. असं सक्सेसफुल ठरला तर मग काही टेन्शन नाही. आणि मी तिला तर सोबत घेऊनच फिरणार आहे. असंही फक्त अशी छोटे मोठे कामं असते की तिला कसं घेऊन जाणार ना, म्हणून आता पूर्ण पॅक होऊन चालली. नाही तर तुम्ही म्हणता थंडी आणि काही पॅक होऊन जायचं आहे. चला मी माझ्या 2 व्हीलरवर जाणार आहे मस्तपैकी. तर वातावरण पाहू शकता किती छान झालेलं आहे. आणि आता मी जाणार आहे 2 व्हीलरवर. चलते. खूप दिवसातनं गाडी चालवते आता, माझी स्वतःची गाडी, माझी पहिली कमाई. मी डान्स क्लास चालवायची, त्याच्या कमाईत नाही गाडी घेतलेली, तुम्हाला माहितीच असेल. सगळे रस्त्याचे कामं चाललेली आहेत म्हणून. आणि मला रस्ता बंद होता इकडे, मला दाखवते. इकडे रस्ता बंद होता, मी इकडून आले. रस्ता बंद असल्यामुळे मला पूर्ण लॉंग रूटनी यावं लागलं आहे. आणि आल्यानंतर पाहते तर काय पार्लरच बंद आहे. 10 मिनिटांनी सुरू होणार आहे ना. आता पाऊस सुरू झाला यार. आणि मी बाळाला सोडून आले, त्यांना म्हटलं लवकर या, बाळाला ठेवून आले मी. तर मला 5-5, 10-10 मिनटं महत्त्वाची आहेत, असंच होतं नेहमी. तर ठीक आहे, 5-10 मिनटं लेट होईल, पण काही नाही, चालतं आहे.
तर अशा प्रकारे मी आले पार्लरमध्ये आणि खूप दिवसानंतर आले, कारण मला काही प्रेग्नेन्सीमध्ये पण वेळ भेटत नव्हता आणि ट्रॅव्हलिंग करायचं नव्हतं, त्यामुळे मी करतच नव्हते आणि मला खूप जास्त हेड मसाजची गरज होती. मग म्हटलं चला आपल्यासाठी पण स्वतःसाठी कधीतरी वेळ काढलाच पाहिजे. तर मस्त गरम गरम तेल लावत होते आणि छान मसाज पण करून घेतला. मी फक्त हेड मसाजसाठीच जाते. मी बाकी तुम्ही म्हणत असता स्किन ट्रीटमेंट वगैरे काय घेते का, तर मी काय स्किन ट्रीटमेंट काहीच घेत नाही. मी फक्त हेड मसाज करायला जाते, कारण थोडं डोक्याला पण छान वाटतं मसाज केल्यानंतर. आणि अशा प्रकारे हेअर वॉश पण केला आणि आता मी चालली घरी. तर मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. नो स्क्रीन ट्रीटमेंट, ओनली हेड मसाज. तर अशा प्रकारे छान जेवण झालं. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत, 9 साडेनऊ वाजलेले आहेत. आणि मला काय होतं 5:30-6 नंतर भरपूर झोप येते आणि ही पण दिवसभर खेळते, त्याच्यामुळे हिला पण त्याच्यानंतर खूप जास्त सुस्ती येते आणि मग तिला कळतच नाही मला तिला पण झोप आली म्हणून. ती पण थोडी रडते वगैरे. तुम्ही विचारते ही रडती का नाही, तर तिचा टायमिंग रडायचा फिक्स झालेला आहे आता 5:30-5:45 नंतर. बाकी ती रात्रभर छान झोपते, रात्रभर काहीच त्रास नसतो, फक्त ती पिण्यापुरतं उठते 2-2, 3-3 तासाला. आणि आता मी ब्लॉग करते, ती माझ्याकडे बघते. तर मी एक स्टोरी टाकली होती इन्स्टाला की आस्क मी क्वेश्चनची. तर इतके सारे क्वेश्चन्स आलेत, बापरे 100पेक्षा जास्त क्वेश्चन्स आलेत. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके सारे क्वेश्चन विचारतात आणि इतकं जास्त स्टोरीला माझ्या ॲक्टिव्ह आहेत असं वाटलं नव्हतं. म्हणजे 5,000 ते 6,000च्या वरती लोकांनी स्टोरी पाहिली ती आणि त्यातला 2-3च कॉमन क्वेश्चन खूप जास्त विचारते, म्हणजे बाळाचं फेस कधी रिव्हील करणार आहे आणि बाळाचं नेम कधी रिव्हील करणार आहे. तर त्याच्यासाठीच कॅप्शनला मी दिलं होतं की बाळाचं नेम आम्ही कधी रिव्हील करणार आहे. तर बाळाचं नेम आम्ही लवकरच आता रिव्हील करणार आहे आणि त्याच्यासाठी खूप छान कन्सेप्ट आमच्या डोक्यात आहे. तर तुम्हाला ते लवकरच पाहायला भेटेल. आता थोडासा वेट करावं लागेल, 1-2 वीक्सचा वगैरे, तसं टायमिंग डेट वगैरे काय अजून फिक्स नाही केली की कधी करायची, पण लवकरच, म्हणजे खूप उशीर पण नाही करणार आहे. आम्ही नेम तर आत्ता लवकरच रिव्हील करणार आहे. बाकी राहिला प्रश्न फेस रिव्हीलचा. फेस रिव्हीलला पण आम्हाला थोडा वेळ द्या, कारण अजून आम्ही ठरवलं नाही की आता फेस रिव्हील करायचं आहे. नेम रिव्हीलला तर तुम्हाला वाट बघावी नाही लागणार, ते आत्ताच रिव्हील करणार आहे आम्ही लवकरच, कमी वेळात. आणि बाकी राहिला फेस रिव्हीलचा, तर फेस रिव्हीलला थोडा वेळ द्या. त्याचं पण आम्ही ठरवून ठेवलं की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. पण मी आत्ता इथे आहे मम्मीकडे, मी ज्यावेळेस तिकडे जाईल त्यावेळेस मी फेस रिव्हील करेल आणि त्याचा आम्ही खूप छान व्हिडिओ शूट करणार आहे. त्या व्लॉगमधूनच करणार आहे, यूट्यूब व्लॉगमधून. त्यावेळेस तुम्हाला कळलंच की तिचे पहिल्यापासूनचे सगळे फोटोज आम्ही तुम्हाला त्यातनं दाखवणार आहे. ती जन्मल्यानंतरचा तिचा फोटो आणि आत्ताचा फोटो, रिसेंटचा फोटो, थोडेसे व्हिडिओ वगैरे आम्ही त्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. त्यामुळं तुम्हाला ते सगळे फोटोज तिचे बघायला भेटणार आहे, जन्मल्या कशी दिसत होती वगैरे. फक्त थोडा वेळ द्या. अजून मनापासून मला तितकं वाटत नाही लगेच फेस रिव्हील. मला माहिती तुम्ही माझी फॅमिली आहे, मी तुमच्या जागी असते तर मलाही तेवढीच एक्साइटमेंट राहिली असते की कधी फेस रिव्हील करते, कधी बाळाला पाहते. तुमची एक्साइटमेंट मला कळते, पण थोडासा वेळ द्या. बाळाचा फेस आम्ही लवकरच रिव्हील करू आणि रिव्हील करायच्या 1-2 दिवस अगोदरच मी स्टोरी वगैरे सगळं टाकेल. त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की कोणत्या दिवशी आम्ही रिव्हील करणार आहे. आणि आम्ही रिव्हील करायचा दिवस पण खूप छान निवडलेला आहे, तर ते आम्ही लवकरच तुम्हाला सांगू. त्यामुळे आता तुम्ही कमेंट करणार नाही की सारखं की फेस रिव्हील कधी करणार, नेम रिव्हील करणार. तर तुमच्यासाठी मी नेम लवकरच म्हणजे 1-2 आठवड्यातच रिव्हील करेल. त्यासाठी स्टे ट्यून आणि स्टे कनेक्टेड, एक्सायटेड राहा आणि गेस करा खाली कमेंट सेक्शनमध्ये की काय नेम मी ठेवलं असेल बाळाचं. आणि तुम्ही पण सजेस्ट करा, जर मला त्यातलं आवडलं तर ते सुद्धा मी ठेवू शकते बाळाचं. तुम्ही मला खूप सारी नावं सजेस्ट केली होती, आत्ताही करू शकता. तर आणि गेस करा, बघूयात खरं निघते की नाही, बरोबर निघते की नाही, मी काय नाव ठेवलं असेल. तर ओव्हरऑल आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि नेक्स्ट व्लॉगसाठी एक्सायटेड राहा. खूप मस्त व्लॉग असणार आहे, बाळाची फर्स्ट ट्रिप असणार आहे. तर ती कोणती असणार आहे ते तुम्हाला दिसेलच पुढच्या व्लॉगमध्ये. तर त्यासाठी एक्सायटेड राहा. तुमची काळजी घ्या. बाय.